नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला, म्हणजे भोगीची शुभेच्छा. हे बघा, सगळ्या भाज्या आणल्यात आम्ही. आता आपल्याला भोगीची भाजी करायची आहे. वर्षातनं हा एकदाच सण असतो आणि तेव्हा भरपूर थंडीत असतो आणि थंडीत भरपूर भाज्या अवेलेबल असतात आणि तेव्हा ह्या सगळ्या भाज्यांचा रस त्या भाज्यात होतो. भोगीची भाजी, चंदन बटवा, सगळ्या भाज्या मिक्स बटाटे तुम्ही बघू शकता. सगळ्या भाज्या आणि कडधान्य रात्री भिजवून ते सकाळी कुकरला लावले आणि शिजवून घेतले ते. आणि हे मसाले बघा, तीळ आहे, त्याच्यामध्ये धने आणि जिरे चांगले भाजले, बारीक मिक्सरला वाटले. हा कांदा आहे आणि हे खोबरं, लसूण, अद्रकची पेस्ट वगैरे सगळं करून तेल ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, तेल ठेवलेलं आहे. त्यामुळे तेला गरम झालं ते की त्यात मसाला वाटलेला जो खोबऱ्याचा मसाला तो टाकला. परत मग त्याच्यामध्ये आपला ठेवणीतला मसाला, म्हणजे जो आमचा वर्षभर असतो मसाला, लाल तिखट, ते आम्ही टाकलेलं आहे. आणि मस्त चांगलं भाजू द्यायचं, परतायचं चांगलं मस्त तेल सुटेपर्यंत. नंतर ह्या सगळ्या भाज्या त्यामध्ये मिक्स केल्या आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं ते. आणि मग जरा शिजत आलं की नंतर मग त्यात गरम पाणी आपण ओतायचं, गूळ टाकायचा आणि एकदम छान होते बरं का भाजी. तुम्ही करून बघा, खूप भारी लागते आणि एवढी चव असते ना. तुम्ही नंतर एरवी कधी पण करा, त्याला एवढी चव लागणार नाही, पण त्या दिवसाला खूप महत्त्व आहे. त्या दिवशी त्या महिन्याला आणि त्या दिवसाला भोगीची भाजी म्हणतात. कशाला? त्या दिवशी सगळ्या भाज्या बाजारात स्वस्त असतात. त्यामुळे जानेवारीमध्ये ही भाजी आपण करतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी. आणि बघा, असं शिजवू द्यायचं चांगलं मस्तपैकी. जर कमी पडलं तर अजून वरून पाणी ओतताना गरम पाणीच ओतायचे त्याच्यामध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता, गरम पाणीच त्यात ओतायचं. खूप चांगलं लागतं ही भाजी. ते म्हणतात ना, आपल्या जिभेची लाड पुरवायची. बाजरीची भाकरी आणि भोगीची 12 प्रकारची भाजी ती मिक्स असते ती. हे बघा, मस्त लागते बरं का भाजी. तुम्ही खाऊन बघा. आपल्या जिभेचे लाड पुरवायचे वर्षातनं एकदा. भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरीवर तर खूप भारी लागतं. हे बघा, चांगली उकळू द्यायची. व चांगली उकळलेली आहे. हे बघा, मस्त उकळी यायला लागल्या. आम्ही सकाळीच करतो, म्हणजे दोन्ही टाईम आम्हाला खाता येतं. आणि ती नंतर जशी जुनी म्हणतात ना, जसं संध्याकाळी तर आणखीन टेस्ट लागते. सकाळीपेक्षा संध्याकाळी तर अजून टेस्ट, अजून रस त्याचा उतरतो. एवढी छान लागते भाई. करा तुम्ही. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा भोगीच्या.